नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण एक गोल्डन अपॉर्च्युनिटी बद्दल बोलण्यात आलेलं आहे। सर आजचा जो पॉइंट ऑफ डिस्कशन असेल तो असेल महाराष्ट्र राज्य पातळी तांत्रिक सेवा एक्झामची नोटिफिकेशन परवाच्या दिवशी आलेली आहे। त्या एक्झामच्या नोटिफिकेशनमध्ये सगळ्यात गोल्डन अपॉर्च्युनिटी जी आहे ती मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी आहे। मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी 2014 नंतर पहिल्यांदाच 76 पोस्टची एक ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनी दिलेली आहे। 76 पोस्टची एक ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे। आता या 76 पोस्टमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंग बद्दलच बघायचं आहे। मग आता या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला नोटिफिकेशन डेट डिपार्टमेंट वाईज क्रायटेरिया डिपार्टमेंट, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे, एक्झाम डेट काय आहे आणि मेन्स आणि प्रीमध्ये बाकीच्या गोष्टी आपल्याला डिस्कशन करायच्या आहेत। सो यामध्ये जे नोटिफिकेशन आलं आहे, नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली मेन्शन आहेत ह्या टोटल ज्या पोस्ट आहेत त्या 588ची ॲडव्हर्टाइजमेंट आहे। यामध्ये तुम्हाला वन विभाग असेल, त्यानंतर कृषी सेवा असेल, त्यानंतर अभियांत्रिकी म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ह्याच्या टोटल ज्या पोस्ट आहेत 588 पोस्टची एक ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। त्या 588 मध्ये 76 ही स्वतंत्र मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठीची पोस्ट आलेली आहे। 76 जी आहे ही स्वतंत्र मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठीची आहे। आता यामध्ये पूर्व परीक्षेची जी तारीख आहे ती आयोगाने मेन्शन केलेली आहे। मेन्स जी म्हणजे जी मेन एक्झाम आहे त्या मेन्स एक्झामची पण तारीख आयोगाने मेन्शन केलेली आहे। सो तुमची जी पूर्व परीक्षा आहे ही पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2022 रोजी ही कंबाईन एक्झाम असेल। 30 एप्रिल 2022 बघा, 30 एप्रिल 2022 रोजी कंबाईन एक्झाम असेल। एकूण 6 जिल्हा केंद्रप्रमुखावर घेण्यात येईल। एकूण 6 जिल्हा केंद्रावरती ही एक्झाम घेण्यात येईल। सो आयोगाने मेन्शन केलेलं आहे की 30 एप्रिल ही तुमची पूर्व परीक्षेची डेट असेल। आता या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला क्लिअरली मेन्शन करायचं होतं की मेकॅनिकल WRD वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये 2014 नंतर पहिल्यांदा 76 पोस्टची ही ॲड आहे। या 76 पोस्टमध्ये आपल्याला कास्ट वाईज हा जो स्ट्रक्चर दिलेला आहे, या कास्ट वाईज स्ट्रक्चरमध्ये टोटल ज्या पोस्ट आहेत आपल्याला 76 मग ह्या तुम्हाला टोटल जो विभागणी केलेली आहे, टोटल जी सब कॅटेगरीज केलेल्या आहेत कास्ट वाईज, त्यानुसार आपल्याला टोटल 76 पोस्ट बद्दल आपल्याला बोलायचं आहे। ही अपॉर्च्युनिटी परत येईल नाही येईल ही शेवटची संधी असं म्हणून तुम्हाला एक्झामला आता प्रिपेअर करायचं आहे। पूर्व परीक्षेची डेट ऑलरेडी मेन्शन केलेल्या आहेत आणि या दिवसापासून जर तुमची पूर्व परीक्षेची डेट पाहिली तर तुम्हाला 2 महिने पूर्व परीक्षेसाठी राहिलेले आहेत। मग आता पूर्व परीक्षेसाठी आपल्याला सिलेबस कोणता आहे बघा, आता मेन एक्झामची पण डेट आयोगाने मेन्शन केलेली आहे। आता जे पूर्व परीक्षेतून मेनसाठी पात्र होतील, त्यांची एक्झाम जी मेकॅनिकलची असेल ती 1 ऑक्टोबर बघा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षेची जी डेट आहे 1 ऑक्टोबर 2022 दिनांक शनिवारी तुमची एक्झाम आहे 1 ऑक्टोबर 2022। म्हणजे आयोगानं मेन्सची पण डेट तुमच्या समोर आता डिस्प्ले केलेली आहे। सो जो तुमची पूर्व परीक्षा आहे, मग आता या केसमध्ये तुम्हाला अजून एक दिलेला आहे पॅरामीटर की पोस्ट तुमच्या इन्क्रीज पण होऊ शकतात डिपार्टमेंट वाईज। बघा, पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल व वाढ होण्याची शक्यता आहे। 76 पोस्ट आहेत, यामध्ये तुम्हाला आरक्षणामध्ये पण परत ते ॲज पर डिपार्टमेंटनुसार ते काय करू शकतात की चेंजेस करू शकतात आणि पोस्टमध्ये इन्क्रीज पण करू शकतात, क्लिअरली मेन्शन आहे। त्यानंतर जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, इलिजिबिलिटी म्हणजे वयोमर्यादा दिलेली आहे। ओपनसाठी जी आहे ही 38 दिलेली आहे आणि जी कास्टसाठी आहे ही 43 आहे, म्हणजे 43 वय। त्यानंतर आपल्याला जो एज्युकेशन क्रायटेरिया फॉर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आपला मेन फोकस जो आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आहे। म्हणजेच तुम्हाला एज्युकेशनल क्रायटेरिया जो दिलेला आहे, तुमची मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाली पाहिजे BE और BTech। मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे बघा, यांत्रिकी अभियांत्रिकी मान्यताप्राप्त विद्यापीठाची यंत्र अभियांत्रिकीमधील पदवी, यंत्र अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग असायला पाहिजे त्या स्टुडंटची, तोच ह्या एक्झामसाठी अप्लाय करू शकतो मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये। म्हणजेच BE और BTech
BE और BTech मेकॅनिकल, हे दोनच म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगवालेच, प्रोडक्शन आणि ऑटोमोबाईलवाले याला अप्लाय करू शकत नाहीत. फक्त आणि फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाले विद्यार्थी यामध्ये अप्लाय करू शकतात. आता परीक्षेसाठी ज्या संधी आहेत, म्हणजे 2014 नंतर पहिला पेपर आला होता, म्हणजे 2014, आता त्यानंतर 6 संधी ओपनसाठी, ओपन जे क्रायटेरियाचे जे ओपनसाठी जे विद्यार्थी अप्लाय करणार त्यांना एकूण 6 अटेम्प्ट देता येतात. म्हणजेच तुमच्या 38 वर्षापर्यंत 6 अटेम्प्ट तुम्हाला देता येतात. जे अनुसूचित जाती म्हणजे SC ST जी कॅटेगरी आहे, ते SC ST मध्ये तुम्हाला कितीही वेळा एक्झाम 43 एज पर्यंत तुम्हाला कितीही वेळा ती एक्झाम देता येते. आणि जे खुला आर्थिक दुर्बल म्हणजे EBC जे विद्यार्थी आहेत किंवा दिव्यांग आणि अनाथ उमेदवार आहेत त्यांना 9 वेळा ही एक्झाम देता येते. 9 वेळा तुम्हाला ही एक्झाम देता येते ॲज द एज क्रायटेरिया. आता या परीक्षेचे टप्पे केलेले आहेत प्री आणि मेन्स, आणि तिसरा टप्पा केलेला आहे इंटरव्ह्यू. जे प्री एक्झाम आहे, ही प्री एक्झाम ही तुमची 200 मार्काची पूर्वपरीक्षा असेल. जी प्री एक्झाम आहे, प्री एक्झाम ही तुमची 200 मार्काची प्री एक्झाम आहे. 200 मार्क्स, 200 मार्क म्हणजे 100 क्वेश्चन्स आले आणि 100 क्वेश्चन्स मध्ये लिमिटेड टाइम आला तुमचा 60 मिनिट. 60 मिनिट म्हणजे तुमची पूर्वपरीक्षा जी आहे, ही पूर्वपरीक्षेची डेट आहे 30 एप्रिल 2022. 30 एप्रिल 2022 तुमची पूर्वपरीक्षेची डेट आहे. त्यानंतर मेन्स जे पूर्वपरीक्षेसाठी पात्र होतील, म्हणजे मेन्ससाठी जे पात्र होतील पूर्वपरीक्षा देऊन, त्यांची आता हा एक्झाम आहे, हा 2 पेपरमध्ये त्यांनी डिवाइड केलेला आहे. म्हणजे जी 1 ऑक्टोबर 2022 मध्ये जी एक्झाम होणार आहे, त्यामध्ये प्रत्येकी मुख्य परीक्षा जी आहे, ही मुख्य परीक्षा तुम्हाला 2 कॅटेगरीजमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगराईज केलेले आहे. पेपर 1 आहे हा परत तुम्हाला 200 मार्काचा आहे. पेपर 2 आहे हा परत तुमचा 200 मार्काचा आहे. त्यानंतर जे विद्यार्थी कट ऑफ लिस्टच्या पुढे असतील त्यांना इंटरव्ह्यूची पण संधी आहे. आणि इंटरव्ह्यूचा जो 3rd टप्पा आहे तो इंटरव्ह्यूचा आहे. आणि टोटल जो तुमचा 450 मार्काचे जे टोटल आहे बघा, 450 मार्काचे जे टोटल आहे, त्या 450 पकून तुम्हाला जो मेन्सचा जो कट ऑफ लागेल, जे तुमची सिलेक्शन्स होतील ह्या 450च्या स्कोरवर होईल. 450च्या स्कोर होईल. आणि जी पूर्वपरीक्षा आहे, ही पूर्वपरीक्षा फक्त पात्रता फेरी आहे. हे तुमच्या टोटल क्रायटेरियामध्ये ऍड केलं जाणार आहे. म्हणजे टोटल तुमच्या सिलेक्शनमध्ये हे तुम्हाला ऍड केलं. टोटल्समध्ये तुमची जी फायनल सिलेक्शन होईल ह्या 450च्या बेसिसवर होईल. पूर्वपरीक्षा फक्त तुमची एक पात्रता फेरी आहे. सो आता यामध्ये जर पाहिलं तर वनसेवा, महाराष्ट्र कृषी सेवा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आणि यांत्रिकी अभियांत्रिकी, बघा पूर्वपरीक्षा दिलेल्या 200 मार्काची आणि मुख्य परीक्षा दिलेल्या 400 मार्काची. आणि आता याला अप्लाय करण्यासाठी, एक्झामसाठी जे अप्लाय करण्यासाठी डेट कधी आहे? एक्झाम तुम्ही MPSC ऑनलाईन GOE विन गव्हर्नमेंट, MPSC ऑनलाईन गव्हर्नमेंट इन ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. एक्झाम फॉर्म भरण्याची जी डेट आहे, पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरण्याची जी डेट आहे, ती फॉर्म भरण्याची डेट आहे 21 फेब्रुवारी 2022 दुपारी 2 वाजून पासून ते 14 मार्च 2022 पर्यंत तुम्हाला एक्झामचा फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता. मेकॅनिकलचे विद्यार्थी आणि इलेक्ट्रिकल असेल, सिव्हिल असतील, पण आपल्याला मेनली फोकस करायचा मेकॅनिकलचे विद्यार्थी. ही अपॉर्च्युनिटी परत नाही. 76 पोस्ट, परत एकदा म्हणेन 76 पोस्ट. आणि एक्झाम फॉर्म भरण्याची डेट आहे 21 फेब्रुवारी 2022 ते 14 मार्च 2022 पर्यंत तुम्ही एक्झामचे फॉर्म फिलअप करू शकता. आता जो सिलेबस आहे, प्रीचा जो सिलेबस आणि मेनचा सिलेबस, याबद्दल थोडंसं आपण डिस्कशन करणार आहोत. प्रीचा जो सिलेबस आहे, प्रीचा सिलेबस जो 200 मार्काचा सिलेबस आहे, आणि 200 मार्काचा सिलेबस 100 क्वेश्चन आले, 60 मिनिट आले, टाइम लिमिट 60 मिनिट. मग यामध्ये या लेखी पूर्व परीक्षा आहे. सेकंड पण आहे लेखी मुख्य परीक्षा, स्वतंत्र विभाग, म्हणजे स्वतंत्र विभाग आपल्याला मेकॅनिकलसाठी डिस्कशन करायचं आहे. आणि मुलाखत ही 50 मार्काची आहे. आता सिलेबसमध्ये जी पूर्वपरीक्षा आहे, या पूर्वपरीक्षामध्ये मेजर 3 कॅटेगरीमध्ये त्यांनी डिफाईन केलेला आहे: मराठी, इंग्लिश आणि सामान्य क्षमता चाचणी. आणि सामान्य क्षमता चाचणीमध्ये अजून त्यांनी विषय ऍड केलेले आहेत. सो मराठीमध्ये बघा, मराठी आपल्याला जर सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, वाक्यप्रचार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उतारावली प्रश्नांची उत्तरे. सेम इंग्लिशमध्ये पण तोच सिलेबस आहे. फक्त इंग्लिशमध्ये काय, कम्युनिकेशन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडम्स, फ्रेजेस अँड देअर मीनिंग्स आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅसेज इंग्लिशमध्ये. आणि जो हा पहिला सब्जेक्ट आहे, हा दुसरा सब्जेक्ट आहे. तिसरा जो सब्जेक्ट आहे सामान्य क्षमता चाचणी.
आता सामान्य क्षमता चाचणीमध्ये त्यांनी परत कॅटेगराईज केलेल्या आहेत. पहिली कॅटेगरी केलेली आहे चालू घडामोडी. आता चालू घडामोडी इंडियन प्लस वर्ल्ड ह्या दोघांचा आणि जागतिक तसंच भारतातील करंट अफेअर्स वरती तुम्हाला असेल. सेकंड कॅटेगरी केलेली आहे सामान्य क्षमता चाचणीमध्ये, ती आहे माझा भारताचा राज्यव्यवस्था, भारतीय राज्यव्यवस्था म्हणजेच काय की नागरिक शास्त्र, इंडियन पॉलिटी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. त्यानंतर तिसरी कॅटेगरी केलेली आहे ती म्हणजे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये परत त्यांनी 4 कॅटेगरीज केलेल्या आहेत, म्हणजे परत 4 सब कॅटेगरी केलेल्या आहेत. त्यामध्ये फिजिक्स असेल म्हणजे भौतिकशास्त्र, केमिस्ट्री असेल रसायनशास्त्र, त्यानंतर यामध्ये 2 टेक्नॉलॉजीचे सब्जेक्ट आहेत ते म्हणजे तंत्रज्ञानाचे सब्जेक्ट आहेत. त्यामध्ये पहिला सब्जेक्ट जे दिलेला आहे, पहिल्यामध्ये जे ॲडिशन केलं आहे रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी आणि GIS अँड इट्स ॲप्लिकेशन याच्यावरती तुम्हाला फोकस केलेला आहे. आणि चौथी जी कॅटेगरी केलेली आहे ती म्हणजेच केलेली आहे की इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ही माझी पूर्व परीक्षेची कॅटेगरी 3 मधल्या सांगितली. त्यानंतर चौथी जी आहे ती म्हणजे महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल त्यामध्ये ॲडिशन केलेलं आहे. आणि पाचवा जो पॅरामीटर घेतलेला आहे, पाचवी जी कॅटेगरी घेतलेली आहे तीच म्हणजे माझी जनरल मेंटल ॲबिलिटी. हे ऑलरेडी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना ह्याच्याबद्दल काय जास्त तुम्हाला फोकस नाही करायचं आहे, पण याबद्दल तुम्हाला थोडंसं फोकस करायचं आहे. आतापासून तुमची जर पाहिले तर 2 महिने राहिलेत एक्झामसाठी, 2 मंथ, आणि या 2 मंथमध्ये एवढा सगळा सिलेबस तुम्हाला कव्हर करायचा आहे. आणि त्या जनरल मेंटल ॲबिलिटीमध्ये तुमच्या परत लॉजिकल रिजनिंग असेल, त्यानंतर ॲनालिटिकल ॲबिलिटी असेल, प्रॉब्लेम सॉल्विंग असेल आणि बेसिक न्यूमरिक्स हे तुम्हाला ॲडिशनमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक 6वा सब्जेक्ट जो आहे सब कॅटेगरी म्हणतोय मी सामान्य क्षमता चाचणीमध्ये, ती म्हणजे पर्यावरण. आता पर्यावरण हा एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे आणि पर्यावरणाबद्दल तुम्हाला जे MPSC मेन्स प्री असते दरवर्षी, जी MPSC प्री घेतो तोच सगळा सिलेबस आहे. तो तुम्हाला 100 क्वेश्चन्स असतील, 60 मिनिट असेल आणि 200 मार्क्स असतील. ह्या 200 मार्कांसाठी जो दिलेला आहे हा टोटल सिलेबस, डिस्क्रिप्टिव्हली सिलेबस तुमच्या समोर आहे. तुमच्याकडे 2 महिने राहिलेले आहेत आणि 2 महिन्यामध्ये हा टोटल सिलेबसची तुम्हाला कव्हर अप करायचा आहे आणि तुमच्या पूर्व परीक्षेला 30 एप्रिल 2022 मध्ये ह्या सिलेबसमध्ये तुम्हाला जायचं आहे. आता या सिलेबससाठी क्लासेसचे काही आमच्याकडे स्टँडर्ड बुक्स आम्ही प्रिपेअर केलेले आहेत. त्या स्टँडर्ड बुकमध्ये इंजिनिअरिंग, कृषी सेवा आणि वन सेवा या तिघांसाठी सुद्धा आहेत. MPSC पूर्व सेवासाठी आम्हाला इंग्लिशचं एक सेपरेट बुक आहे, मराठीचं आहे, ॲप्टिट्यूड रिझनिंगचं बुक आहे, त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं एक सेपरेट बुक आहे आणि भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल फक्त पूर्व परीक्षेची जी तयारी आहे त्याच्यासाठी एक स्पेसिफिक सिलेबस मेन्शन केलेला आहे. आणि भारतीय राज्यव्यवस्था, इंडियन पॉलिटी असे 6 बुक्स क्लासचे आहेत, हे तुम्ही रेफर करू शकता. त्याचबरोबर आता जी मेन्स, जे पूर्व परीक्षा जाऊन मेन्समध्ये जे क्वालिफाय होतील त्यांच्यासाठी आता पेपर 1 आणि पेपर 2 हा जो सिलेबस डिस्कस, टोटल 400 मार्कामध्ये पेपर 1 200 मार्काचा असेल आणि पेपर 2 200 मार्काचा असेल. आता पेपर 1 मध्ये सगळे जे सब्जेक्ट दिलेले आहेत हे टोटल थर्मोडायनामिक्स बेस्ड सब्जेक्ट दिलेले आहेत. त्या थर्मल बेस्ड सब्जेक्टमध्ये तुम्हाला पहिला सब्जेक्ट दिलेला आहे अप्लाइड थर्मोडायनामिक्स म्हणजे जो आपण थर्मल इंजिनिअरिंग. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट दिलेला आहे फ्लुइड मेकॅनिक्स अँड टर्बो मशिनरी. थर्ड सब्जेक्ट दिलेला आहे हीट ट्रान्सफर मेकॅनिकलमध्ये, स्पेशली मेकॅनिकल म्हणजे स्वतंत्र जे एक्झाम होणार आहे त्यामध्ये 1 ऑक्टोबर 2022 मध्ये जे एक्झाम होणार आहे त्याचा जो सिलेबस आहे, जे विद्यार्थी पूर्व परीक्षा पास होऊन मेन्ससाठी पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठीचा हा सिलेबस आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. सो त्यानंतर तुम्हाला हीट ट्रान्सफर झाले. त्यानंतर चौथा सब्जेक्ट आहे रॅक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन, RAC. सो त्यानंतर जो 5वा सब्जेक्ट दिलेला आहे इंटरनल कंबशन इंजिन, व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट. त्याचबरोबर पॉवर प्लांट इंजिनिअरिंग आणि रिन्युएबल एनर्जी सोर्सेस म्हणजे टोटली बेस्ड अपॉन थर्मल बॅकग्राऊंड. म्हणजे पेपर 1 हा टोटली थर्मल बॅकग्राऊंडवरती घेतलेला आहे. आणि जो पेपर 2 आहे म्हणजेच मेन्सचा जो 400 मार्काचा पेपर 2 जो आहे त्या 200 मार्काचा, त्या पेपर 2 मध्ये डिझाईन इंजिनिअरिंग प्लस प्रोडक्शन इंजिनिअरिंग यांना कंबाईन करून 6 सब्जेक्ट तुम्हाला दिलेले आहेत. मग डिझाईन इंजिनिअरिंग मध्ये पहिले 3 सब्जेक्ट त्यांनी ऍड केलेले आहेत. डिझाईन इंजिनिअरिंग मध्ये बघा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, पहिला सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स. दुसरा सब्जेक्ट दिलेला आहे थिअरी ऑफ मशीन, टॉर्म अँड व्हायब्रेशन. त्यानंतर थर्ड जो सब्जेक्ट दिलेला आहे डिझाईन ऑफ मशीन इलेमेंट्स आपण मशीन डिझाईन पण म्हणतो, डिझाईन ऑफ मशीन इलेमेंट्स. हे माझे डिझाईन कॅटेगरीतले 3 सब्जेक्ट आहेत. त्याचबरोबर अजून 3 सब्जेक्ट जे ऍड केलेले आहेत ते प्रोडक्शन इंजिनिअरिंग
जे डिपार्टमेंट आहे प्रोडक्शन त्या मेकॅनिकलमधला तो सेपरेट पार्ट आहे, त्यामधले हे सब्जेक्ट आहे. त्यामध्येच मटेरियल टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला मटेरियल सायन्स म्हणतो आपण, मटेरियल सायन्स म्हणतो, तर मटेरियल टेक्नॉलॉजी ॲड केलेलं आहे. त्यानंतर प्रोडक्शन प्रोसेस अँड प्लॅनिंग अँड कंट्रोल, प्रोडक्शन प्रोसेस प्लॅनिंग अँड कंट्रोल यामध्ये प्रोडक्शन इंजिनिअरिंग टोटल आला. त्याचबरोबर IUORचा थोडा पार्ट आहे, प्लॅनिंग आणि कंट्रोल हा पार्ट IUOR म्हणजे कंट्रोल इंजिनिअरिंग पण क्वालिटी कंट्रोलचा पण त्यामध्ये पार्ट आला. त्यानंतर मेकॅनिकल मेजरमेंट्स हा एक पॉईंट त्यामध्ये ॲड केलेला आहे. म्हणजेच पेपर 1 आणि पेपर 2 ह्याच्याबद्दल टोटल सिलेबस तुमच्यात कोणते कोणते सब्जेक्ट तुम्हाला करायचे आहेत तर याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. आता तुम्हाला जे MPSC ऑनलाईन बॅचेस जे पूर्वपरीक्षा आहे त्या पूर्वपरीक्षेची ऑनलाईन बॅचेस ही 23 फेब्रुवारीपासून चालू होते. 23 फेब्रुवारीपासून आमचे प्री एक्झाम जे आहे जी संयुक्त सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल विद्यार्थ्यांसाठी आहे ती एक्झाम तो क्लास जो आहे 23 फेब्रुवारीपासून चालू होतोय. ऑफलाईन जो क्लास आहे ऑफलाईनच्या बॅचेस ज्या आहेत म्हणजेच मेन्स एक्झामसाठी मेन्स एक्झामसाठी त्या पुणे, नाशिक आणि नागपूर ह्या 3 ठिकाणी चालू होत आहेत. पुणे, नागपूर आणि नाशिक या ठिकाणी चालू होत आहेत. त्याचबरोबर पूर्व परीक्षेसाठी एक संच आहे, प्रश्नपत्रिका संच आहे. हे 2200+ क्वेश्चन्स यामध्ये सविस्तर स्पष्टीकरण आहे. म्हणजे 2011 ते 2020 पर्यंतचे सगळे क्वेश्चन्स यामध्ये अवेलेबल आहेत. त्यामध्ये मराठी असेल, इंग्लिश असेल, भूगोल असेल, विज्ञान तंत्रज्ञान असेल, पर्यावरण असेल, भारतीय राज्यव्यवस्था असेल आणि ॲप्टिट्यूड ह्याचे टोटल 2011 ते 2020 पर्यंतचे सगळे नवीन अभ्यासानुसार 2022च्या नवीन अभ्यासानुसारचे सगळे प्रश्नसंच तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. त्यानंतर जी ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू होते 25 फेब्रुवारी 2022 मध्ये आमची ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू होते ती म्हणजे इंजिनिअरिंग, कृषी सेवा आणि वन सेवेसाठी. ती म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज 24 टेस्ट आहेत आणि फुल ज्या टेस्ट आहेत मग सब्जेक्ट वाईज म्हणजे मराठी असेल जे आपले जे सब्जेक्ट जेवढे आहेत त्या सब्जेक्ट वाईज, त्याचबरोबर फुल टेस्ट 5 फुल टेस्ट अवेलेबल आहेत. मग ह्या टेस्ट सिरीज ज्या लॉन्च होतात हे 25 फेब्रुवारीपासून लॉन्च होतात. सो प्रिपेअर रहा एक्झामसाठी. सो थँक्यू.